नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या YouTube चॅनलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नफा आणि तोटा म्हणजे प्रॉफिट अँड लॉस यावर काही एक्झाम्पल्स। तर बघा, आपल्याला प्रत्येक वस्तूच्या खरेदीवर नेहमी नफा किंवा तोटा होत असतो। तर नफा म्हणजे काय? तर नफा म्हणजे फायदा आणि तोटा म्हणजे काय? तर तोटा म्हणजे नुकसान। जर आपण एखादी वस्तू खरेदी केली आणि जर आपण ती वस्तू एखाद्याला विकली, तर त्या विकलेल्या वस्तू मागे जर आपल्याला काहीतरी किंमत जास्त मिळाली तर तिथे आपला नफा होतो। आणि जर आपण एखादी वस्तू खरेदी केली आणि आपण जर ती वस्तू विकली, तर त्या विकलेली जी किंमत आहे, ती वस्तू जी आपण विकलेली आहे, तर त्यामध्ये जर आपल्याला कमी किंमत मिळाली तर तिथे आपल्याला तोटा होतो। म्हणजेच बघा, आपण नफा आणि तोटा याची सर्व बेसिक माहिती मागील काही व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे। त्यामुळे आपण त्याची बेसिक माहिती या व्हिडिओमध्ये काही पाहणार नाही आहोत। आता आपण या व्हिडिओमध्ये याची काही एक्झाम्पल पाहणार आहोत, जी तुम्हाला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये उपयोगी पडणार आहे। तर बघा, मग त्यामध्ये कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, तर त्यामध्ये तुम्हाला ही एक्झाम्पल्स उपयोगी पडणार आहेत। त्यामुळे तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये मी हे सांगणार आहे की ही एक्झाम्पल कशी लिहायची असतात। तर मग जर चॅनेलवर अजून नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर तुम्ही अजून बेल आयकॉनलाही क्लिक नसेल केलं तर तुम्ही बेल आयकॉनलाही नक्की क्लिक करा, कारण तुम्हाला माझ्यावरचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा दिसेल। तर बघा मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया। इथं आपण एक्झाम्पल काय घेतलेलं आहे बघा, एका वस्तूची विक्री किंमत खरेदी किमतीच्या 8/5 आहे, तर शेकडा नफा किती? हे आपले एक्झाम्पल आहे। तर अगोदर आपल्याला दिलेली आहे विक्री किंमत, आणि विक्री किंमत ही खरेदी किमतीच्या 8/5 आहे म्हणून सांगितले, आणि मग त्याचा शेकडा नफा काढायचा आहे। तर बघा, जर आपल्याला एक्झामला असं उदाहरण आलं तर आपण एकदम घाबरून जातो। तर बघा, अजिबात घाबरून जायचं नाहीये, एकदम सोप्या ट्रिक्स नाही आपण याचे आन्सर काढणार आहोत। तर काय करायचं आहे बघा, अगोदर आपल्याला विक्री किंमत सांगितलेली आहे, मग इथं आपण पहिल्यांदा विक्री किंमत लिहूया, म्हणजेच विकी, त्याला आपण विकी असं म्हणतो। आता जे वरती रक्कम दिले, अगोदर जी दिले वरती, ती आहे विक्री किंमत, आणि जी खाली दिले इथं जे नंतर सांगितली ती म्हणजे आपली खरेदी किंमत म्हणजेच खकी। तर खकी आहे आपला 5, म्हणजे विक्री किंमत आहे 8 आणि खरेदी किंमत आहे 5। तर काय करायचं आहे बघा, हे जे 5 आहे ते आपण छेदामध्ये लिहायचं। जे 5 आहे खरेदी किंमत जी आहे ती छेदामध्ये आपण लिहायची, आणि इथं वरती या दोन्हीतला जो फरक आहे 8 आणि 5 मधला, तो इथं वरती लिहायचा आपल्याला। मग या 8 आणि 5 मध्ये फरक कितीचा आहे? तर 3चा फरक आहे, तो इथे लिहायचा आपण। आणि गुणाकारामध्ये आपल्याला शेकडा सांगितले, त्यामुळे इथं आपण 100 लिहायचं। आता आपण या संख्येला भाग देऊया, 5 एके 5, 5 दोन्ही 10, हा 0 इथं, आणि या दोन्हींचा आपण करूया गुणाकार, 20 त्रिक 60 येतं। म्हणजे शेकडा नफा आपला यामध्ये 60 झालेला आहे। तर बघा, 60 म्हणजे 60%, यामध्ये शेकडा नफा जो आहे तो आपल्याला 60% झालेला आहे। तर एकदम सोपा आहे। आपण आणखी एक एक्झाम्पल घेऊया, म्हणजे तुम्हाला पटकन समजेल। हा टाईप क्रमांक 1 आहे आपला। आपण सेम असंच एक्झाम्पल बघूया, म्हणजे तुम्हाला पटकन समजेल। तर बघा, सेम त्या प्रकारचं आपण एक्झाम्पल इथे घेतलेलं आहे। एका वस्तूची विक्री किंमत खरेदी किमतीच्या 9/18 आहे, तर शेकडा नफा किती? आता आपण जसं मगाशी लिहिलं त्याप्रमाणे लिहायचंय। अगोदर विक्री किंमत सांगितली आपल्याला, त्यामुळे जो विकी आहे आपला तो लिहायचा आहे 9, जी वरती रक्कम आहे ती असते आपली, म्हणजे अगोदर जी सांगितलेली आहे ती किंमत लिहायची असते, आणि खरेदी किंमत जी आहे ती जी नंतर सांगितलेली आहे खाली, ती लिहायची, ती आहे 18, बरोबर। आता काय करायचं, आपण छेदामध्ये हे 18 लिहायचं, आणि अंशामध्ये या दोन्ही मधला फरक लिहायचा आपल्याला। तर या दोन्ही मधला फरक आहे 9, आणि गुणाकारामध्ये इथं आपण 100 करायचं आहे। आता आपण या संख्येला भाग देऊया बघा, 9 एके 9, 9 दोन्ही 18, बे एके बे, बे पंचे 10, आणि हा 0 इथं, म्हणजेच 50% आपल्याला यावर शेकडा नफा झालेला आहे। हे आपलं उत्तर आलेलं आहे। म्हणजेच एका वस्तूची विक्री किंमत खरेदी किमतीच्या 9/18 आहे, तर शेकडा नफा आपल्याला यावर 50% झालेला आहे। तर अशा प्रकारे सोप्या ट्रिक्सने आपण याची आन्सर काढत आहोत।
हा झाला टाईप क्रमांक 1. आता आपण टाईप नंबर 2 पाहूया. तर बघा इथं आपण टाईप नंबर 2 पाहतोय मित्रांनो. एक्झाम्पल काय आहे बघा आपलं. एका वस्तूची विक्री किंमत खरेदी किमतीच्या 40 आहे. म्हणजे 40% आहे इथं आपल्याला घ्यायचं आहे. बघा एका वस्तूची विक्री किंमत खरेदी किमतीच्या 40% आहे तर शेकडा नफा किती. तर असं एक्झाम्पल आहे. तर ते कसं सॉल्व्ह करायचं असतं बघा. आता 40% आपल्याला सांगितले बरोबर. म्हणजेच हे जे 40 आहे ते आपण इथं खाली छेदामध्ये लिहायचं आणि जी मूळ किंमत असते ते 100% असते. म्हणजे जर 100 मधून आपण हे 40 मायनस केले तर उरतं किती, तर 60 उरतं. किती उरतं, 60 उरतं. ते 60 आपण वरती लिहायचं. बघा मूळ किंमत कोणत्याही वस्तूची मूळ किंमत ही 100% असते. त्या 100 मधून जर 40 मायनस केलं तर 60 उरतं. ते 60 आपण वरती लिहिलं आणि गुणाकारामध्ये इथं आपल्याला शेकडा नफा विचारले म्हणून आपण गुणाकारामध्ये 100 लिहिलं. आता आपण या संख्येला भाग द्यायचा. बघा या दोन्ही संख्येला 20 ने भाग जातो. 20 त्रिक 60 झाले, 20 दोन्ही 40 झाले. पुन्हा बे एके बे, बे पंचे 10 आणि हा 0 इथं 3 गुणिले जर 50 केलं आपण तर बघा गुणाकार कसा करायचा असतो. हा 0 आहे तिथे लिहायचा आणि 5 त्रिक 15 म्हणजेच 150% असे याचं उत्तर येणार आहे. 150% असे याचे आन्सर येणार आहे. जर तुम्हाला या प्रकारचे एक्झाम्पल आलं तर तुम्ही अशा प्रकारे ते एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. एकदम सोपं आहे. तर बघा सेम असंच एक्झाम्पल आपण आणखीन एक बघूया. तर बघा इथं आपण एक्झाम्पल घेतलेला आहे टाईप नंबर 2 चा आहे हा आपला. एका वस्तूची विक्री किंमत खरेदी किमतीच्या 20% आहे तर शेकडा नफा किती. तर हे आपले एक्झाम्पल आहे. तर काय करायचं आहे बघा, छेदामध्ये आपण 20 लिहायचं. आता 100 मधून हे 20 जर आपण मायनस केले तर किती उरतं, तर 80 उरतं. ते आपण वरती लिहिलं आणि गुणिले 100 करायचंय आपल्याला. बघा आपण काय काय केलं. हे अगोदर 20 आहे ते 20 छेदामध्ये लिहिलं. 100 मधून आपण ते 20 मायनस केले तर 80 उरतात आणि मग गुणिले 100 आपण केलं. आता आपण या संख्येला भाग देऊया. 20 एके 20, 20 चोक 100 आणि इथं आपण यांचा गुणाकार करूया. 4 एके 4 म्हणजेच 4 एके 4 आणि हे 2 0 400 म्हणजेच याचं उत्तर येतं 400%. उत्तर येतं 400%. तर अशा प्रकारे जर तुम्हाला असं एक्झाम्पल आलं तर तुम्ही एकदम सोप्या प्रकारे सॉल्व्ह करू शकता. तर बघा आपण इथं टाईप नंबर 3 पाहत आहोत. तर टाईप नंबर 3 काय आहे बघा आपला. इथं आपण एक्झाम्पल घेतलेला आहे. एक्स ने व्हाय ला एक वस्तू 5% नफ्याने विकली. व्हाय ने झेड ला ती वस्तू 25% नफ्याने विकली तर त्याला 500 रुपये जास्त मिळाले. तर त्या वस्तूची मूळ किंमत किती हे आपल्याला काढायचं आहे. बघा एक्झामला अशा प्रकारचे सुद्धा काही अवघड एक्झाम्पल असतात आणि ती इथे तुम्हाला मी एकदम सोपी करून शिकवत आहे. तर बघा एक्स ने व्हाय ला एक वस्तू 5% नफ्याने विकली बरोबर आणि व्हाय ने झेड ला ती वस्तू 25% नफ्याने विकली. तर अगोदर आता यामध्ये नफा किती झाला ते आपण काढूया. यामध्ये एकूण नफा किती झाला, तर यामध्ये 20% काय झालेला आहे, नफा झालेला आहे. आणि 20% नफा होऊन काय झालं की आपल्याला 500 रुपये त्याला मिळालेले आहेत. 500 रुपये मिळालेले आहेत. तर काय करायचंय, मूळ किंमत आपल्याला काढायची. तर मूळ किंमत नेहमी 100% असते. किती असते, म्हणजे 100 रुपये असते असं आपण समजू. तर बघा मूळ किंमत नेहमी 100 रुपये असते. तर आता इथं 20% आहे, मग आपल्याला 500 रुपये मिळाले. तर ही रक्कम पहिल्यांदा किती पटीने वाढली ते आपण काढूया. किती पटीने ही रक्कम वाढली तर ते आपण एकदम सोप्या प्रकारे आपण काढणार आहोत. तर काय करायचंय बघा, या संख्येला आपण भाग देऊया 500. त्यानंतर इथे छेदामध्ये आपण 20 करूया. बघा 0 कट बे एके बे, बे दोन्ही 4, इथे पुन्हा 1 उरला, बे पंचे 10. म्हणजे ही जी किंमत आहे ती 25 पटीने वाढली बरोबर. ही किंमत 25 पटीने वाढली म्हणजे इथं खाली सुद्धा ती किंमत 25 पटीनेच वाढली पाहिजे ना बरोबर. म्हणजे जर 25 चा गुणाकार आपण 100 शी केला तर 25 एके 25 आणि वरचे 2 0 म्हणजे 2500 रुपयाने ही किंमत काय झाली पाहिजे, वाढली पाहिजे. म्हणजे त्या वस्तूची मूळ किंमत जी आहे ती 2500 रुपये असणार आहे. 2500 रुपये असणार आहे. बघा एकदम सोप्या ट्रिकने आपण बघितलं. इथं अगोदर ती वस्तू 5% ने विकली होती, नंतर ती वस्तू 25% नफ्याने विकली. म्हणजे या वस्तूमध्ये 20% एकूण नफा मिळाला. म्हणजे 25 मधून 5 आपण कट केले, 20% नफा मिळाला.
आणि त्या मग नफ्यामागे आपल्याला 500 रुपये मिळाले, बरोबर. मग मूळ किंमत काढायची होती. मूळ किंमत नेहमी 100 रुपये असते. मग आपण या दोन्हींचं काय केलं, ही किंमत पहिल्यांदा किती पटीने वाढली ते आपण यांना भाग घालून काढलं आणि मग आपण त्या संख्येने खाली गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळालं 2500 रुपये, बरोबर. हे आपलं आन्सर आलेलं आहे. तर तुम्हाला जर नसेल समजलं तर आपण या प्रकारचं आणखीन एक सोपं एक्झाम्पल बघूया. तर बघा इथं आपण एक्झाम्पल, लास्ट एक्झाम्पल आहे आपलं, हा टाइप नंबर 3 आहे आपला. तर काय उदाहरण आहे बघा, एक्स ने वाय ला एक वस्तू 15% नफ्याने विकली, वाय ने झेड ला ती वस्तू 21% नफ्याने विकली तर त्याला 540 रुपये मिळाले, जास्त मिळाले. तर त्या वस्तूची मूळ किंमत किती आपल्याला काढायची आहे. तर बघा एक्स ने वाय ला एक वस्तू 15% नफ्याने विकली आणि वाय ने झेड ला ती वस्तू 21% नफ्याने विकली. म्हणजे या दोन्हीमध्ये आपल्याला नफा किती मिळाला, तर 6% यामध्ये आपल्याला नफा मिळाला, बरोबर. आणि 6% मागे आपल्याला 540 रुपये आपल्याला मिळाले. तर आपल्याला त्याची मूळ किंमत काढायची आहे. मूळ किंमत आहे 100 रुपये, म्हणजे 100 रुपये असते प्रत्येक वस्तूची किंमत. तर त्याची आपल्याला मूळ किंमत काढायची. तर काय करायचंय बघा, आता अगोदर ही संख्या किती पटीने वाढली ते आपल्याला काढावं लागेल. म्हणजे अगोदर आपल्याला या संख्येला भाग द्यावा लागेल. तर बघा 6 एके 6, 6 9 54, हा 0 इथं. म्हणजे 90 ने ती संख्या 90 पटीने ही संख्या वरची वाढली. म्हणजेच खाली पण आपल्याला 90 ने ती संख्या काय करावी लागेल, त्याचा गुणाकार करावा लागेल. म्हणजे खाली पण ती संख्या 90 पटीने आपल्याला वाढवायची आहे. तर बघा 9 एके 9 आणि वरचे हे 3 0 1 2 3 म्हणजेच 9000 रुपये हे आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजेच त्या वस्तूची मूळ किंमत जी आहे ती 9000 रुपये असणार आहे. तर अशा प्रकारे आपण एकदम सोप्या प्रकारे आन्सर काढलेले आहेत. तर नफ्यात डबल आपण काही वेगळे एक्झाम्पल आपण या व्हिडिओ मधून पाहिलेले आहेत. त्यामध्ये आपण एकूण 3 टाईप बघितले. तर बघा जर तुम्हाला एक्झामला अशा प्रकारचा कोणताही टाईप येऊ दे तर तुम्हाला त्याचे आन्सर तुम्हाला या ट्रिकने लिहायचं आहे. बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर बघा आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.